चॅप्टर 2 प्रॅक्टिस सेट 2.1 त्यातला क्वेश्चन 4. ठीक आहे. मुलांनो, पहिला व्हिडिओ सबस्क्राईब करा. ठीक आहे. अजून व्हिडिओ बघायचे असेल तर सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, कारण मला त्यातून उत्साह निर्माण होणार आहे आणि त्या उत्साहातून मी अजून वेगवेगळे व्हिडिओ आणि वेगवेगळ्या प्रकारातून हा व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येईल आणि वेगवेगळे क्वेश्चन्स आपण यातून सॉल्व करू. ठीक आहे. तर क्वेश्चन प्रथम समजून घेऊ आपण, जो काय दिला आहे क्वेश्चन 4. आणि एक मुलांना तुम्हाला सांगतो की इथं भाषेचं काही संबंध नाही आहे. एखादा क्वेश्चन सॉल्व करताना, एखादा प्रश्न सॉल्व करताना इथं भाषेला काही ह्याला तुम्ही पहिले प्राधान्य देऊ नका. मॅथमॅटिक्स एक स्वतःचीच एक प्रकारची भाषा आहे. ठीक आहे. तुम्ही हे क्वेश्चन्स मराठीतून सॉल्व करा किंवा हिंदीतून सॉल्व करा. ठीक आहे. किंवा इंग्रजीतून सॉल्व करा. तर काय होणार आहे, या क्वेश्चनचा ॲन्सर काही बदललं जात नाही. क्वेश्चन्सचं ॲन्सर ॲज इट इजच राहतं. फक्त एकच गोष्ट असते की इथं रूट्स हे इंग्रजीत लिहिलं आहे, तिथंच मराठीमध्ये मूळ हे वाक्य लिहिलं असतं. काय शोधा? मूळ शोधा. ठीक आहे. बरोबर आहे, लक्षात घ्या. असं एवढंच बदल असतो. इक्वेशनला मराठीमध्ये आपल्याला समीकरण लिहिलं जातं. असं थोड्याशा मराठी आणि इंग्रजीचा थोडासा फरक आहे, बाकी काही नाही. क्वेश्चनचा ॲन्सर मराठीवाल्यांसाठी पण हेच आहे आणि इंग्रजीवाल्यांसाठी पण हेच आहे. फक्त त्यातले काही वर्ड्स आहेत तिथून लिहावे लागतात. इंग्लिशवाल्यांसाठी इंग्रजीतून, मराठीवाल्यांसाठी मराठीतून. हे एक थोडंसं काळजीपूर्वक माझा वाक्य आहे का, आणि त्याचं जर तुम्ही रूपांतरित केलं तर तुम्हाला मराठीवाल्यांसाठी इंग्रजीही सोपं जाईल आणि जे तुम्हाला 11वी-12वीमध्ये जे मुलं सायन्स घेणार आहेत अशांसाठी हा जो वे आहे मी जे शिकवतो आहे तो वे खूप महत्त्वाचा ठरत आहे. ठीक आहे. आणि मला याच्याकडून खूप रिझल्ट्स मिळाले आहेत. अशा पद्धतीने मुलांना खूप चांगले मार्क्स नंतर मिळाले. ज्यांना इंग्रजी कसलं जमत नव्हतं असे मुलंसुद्धा 11वी-12वीची माझी टॉप येत आहेत. ठीक आहे. तर व्हिडिओला सुरुवात करू आपण. ठीक आहे. क्वेश्चन काय सांगतो तो आपण पहिल्यांदा समजून घेऊ. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यू गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रूट्स ऑफ द इक्वेशन. ठीक आहे. बघा, प्रश्न काय सांगतो आहे की खाली एक क्वेश्चन दिला आहे. हा एक तुमचं काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या अगेन्स्ट हे x=1 आणि -1 ही दिलं आहे आणि ह्या दोन आहेत, ह्या इक्वेशनचे रूट्स आहेत, हे आपल्याला डिटरमाइन करायचे आहेत. आता रूट्स आहेत म्हणजे काय आहेत, म्हणजे काय करणं हवं, म्हणजे x=1 आणि x=-1 अशा पद्धतीने आपण ते नोट करणार. याचा अर्थ काय, ज्यावेळेस x=1 आपण या इक्वेशनमध्ये पुट करू तर आपल्याला हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. ठीक आहे. काय करायचे? सॅटिस्फाय करायचे. मग सॅटिस्फाय करायचं म्हणजे काय, ज्यावेळेस यामध्ये आपण पुट करू म्हणजेच आपल्या डाव्या बाजूमध्ये, ठीक आहे, लेफ्ट हँड साईडमध्ये ज्यावेळेस आपण हे पुट करू x=1 तर आपल्याला हे पुट केल्यानंतर LHS आपल्याला उजव्या बाजूचे जे 0 आहे तोच आला हवा. बघा, आपण क्वेश्चनला सुरुवात करू. आता आपण काय करणार आहे, इथं नोट करा. ह्या इक्वल टूची डावी बाजू ज्याला आपण लेफ्ट हँड साईड म्हणेल आणि ही उजवी बाजू याला आपण काय म्हणू, राईट हँड साईड म्हणू. ठीक आहे. सर्वप्रथम काय करू, क्वेश्चनला सुरुवात करू. पहिलं काय लिहू, गिवन काय दिले तुम्हाला, दिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 4x - 5 = 0 be a given quadratic इक्वेशन. ठीक आहे. दिलेलं काय आहे, QE आहे. आता काय करणार आहे आपण, या दोघांपैकी एक जी व्हॅल्यू आहे x=1 आपण या इक्वेशनमध्ये पुट करणार आहे. मग काय लिहिणार आहे आपण, पुट x=1
इन गिवन इक्वेशन. दिलेलं इक्वेशन काय होतं तर बघा, त्याची आपण सर्वप्रथम लेफ्ट हँड साईड बाजू लेफ्ट हँड साईड लिहिली. जे काय आपल्याकडे आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. ठीक आहे, ही आपली काय आहे डावी बाजू आहे. आणि पुट काय करायचं आपल्याला, एक्सच्या ठिकाणी 1 हे पुट करणार आहे. ठीक आहे, बघा मग एक्सच्या ठिकाणी 1 पुट केलं त्याचा स्क्वेअर ॲज इट इज प्लस 4 ॲज इट इज. एक्सच्या ठिकाणी काय पुट करणार 1 पुट करणार मायनस 5 ॲज इट इज. आता एकचा स्क्वेअर काय येतो एकच येतो प्लस ॲज इट इज 4 × 1 4 येणार आहे. ठीक आहे, आणि मायनस 5 ॲज इट इज येणार आहे. आता 1 + 4 हे आपल्याला किती येणार आहे 5 मिळेल आणि हे मायनस 5 ॲज इट इज मिळेल. म्हणजेच काय 5 - 5 याचं उत्तर येतं आपल्याकडे 0 आलं. म्हणजेच जी आपली लेफ्ट हँड साईड होती त्याच्या इक्वल टूला आपण ज्यावेळेस एक्स पुट केला 1ची व्हॅल्यू त्यावेळेस ॲन्सर काय मिळालं आपल्याला 0 मिळालं. म्हणजे राईट हँड साईडच्या बाजू एवढं मिळालं. म्हणजेच काय देअरफॉर x = 1 x = 1 इज ए सोल्युशन. म्हणजेच ब्रॅकेटमध्ये रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय मिळालं x1 हे आपल्याला काय मिळालं रूट मिळालेलं आहे. ठीक आहे, आलं समजलं तुम्हाला. बरं, आता आपण काय करू 1चं बघितलं. आता आपण काय करू, आता व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा नोट करू शकता ॲन्सर आणि पेपरमध्ये हे ॲन्सर ॲज इट इज लिहा, जेणेकरून तुमचा मार्क कुठंही कोणी कॅन्सल करू शकत नाही, घालू शकत नाही. ठीक आहे, आता आपण काय केलं की x = 1 हे चेक केलं, जे काय आहे आपल्यासाठी रूट आहे सोल्युशन आहे. आता आपण काय करणार आहे दुसरं चेक करणार आहे x = -1. मग काय येणार आहे आपण इथले येणार आहे पुट x = -1 इन गिवन QE दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पुट करणार आहे. मग दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय होतं आपल्याकडे बरोबर आहे. म्हणजे आपली लेफ्ट हँड साईड बरोबर x² + 4x - 5. ठीक आहे -5 विच इज इक्वल टू आपण काय पुट करणार आहे एक्सची व्हॅल्यू 1 पुट करणार आहे. सो -1 एक्सची व्हॅल्यू काय पुट करणार आपण -1चा स्क्वेअर प्लस 4 ॲज इट इज एक्सची व्हॅल्यू -1 -5. बरं, इथं कुठल्याही एक गोष्ट नोट करा, कुठल्याही चिन्ह मायनस असो किंवा प्लस असो कोणाचाही स्क्वेअर घेतला तो नेहमी काय होतो पॉझिटिव्ह येतो. -1चा स्क्वेअर 1 आला प्लस 4 × -1 इथं आपल्याला काय मिळतो -4 मिळतो आणि -5 ॲज इट इज. आता काय होईल ह्या वाल्यांची समेशन होईल आणि चिन्ह मायनसच राहील. ते काय होईल आपल्याकडे 1 - 9 -4 -5 9 आलं आणि 1 - 9 किती आलं आपल्याकडे -8 आलं. पण इथं आपल्याला राईट हँड साईड किती हवा आहे आपल्याला 0 हवा आहे, तो आपल्याला मिळत नाही आहे. म्हणजेच लेफ्ट हँड साईड विच इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल मिळालेले नाहीत. म्हणून एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की काय की जे मिळालेलं आपल्याला रूट्स दिलं होतं जे कुठलं होतं x = -1 इज नॉट ए सोल्युशन. हे आपलं सोल्युशन नाही आहे. म्हणजेच काय नाही आहे रूट नाही आहे ऑफ गिवन QE दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स नाही आहे. हे नोट करून घ्या. म्हणजे रूट काय मिळालं x = 1 हे रूट मिळालं आणि -1 हे रूट नाही आहे. ठीक आहे.